भारतामध्ये अशी काही ठिकाणे आहेत जिथे साधा मोबाईल घेऊन जाणे सुद्धा परवानगीशिवाय शक्य नाही. चारही बाजूंनी बंदूकधारी सुरक्षा, गुप्त संशोधन आणि देशाच्या सुरक्षेशी जोडलेली अत्यंत संवेदनशील माहिती. पण या अणुकेंद्रांच्या आत नेमकं काय चालतं? युरेनियमपासून वीज कशी तयार होते आणि इतकी कडक सुरक्षा का असते? आज आपण पाहणार आहोत भारताच्या अणुकेंद्रांचं रहस्यमय जग. 1. अणुकेंद्र म्हणजे नेमकं काय? अणुकेंद्र म्हणजे अशी जागा जिथे अणुऊर्जेच्या मदतीने प्रचंड प्रमाणात वीज तयार केली जाते. भारतामध्ये तारापूर, कुडनकुलम, कैका, कल्पक्कम यांसारखी महत्त्वाची अणुकेंद्रे आहेत. ही केंद्रे भारताच्या ऊर्जा आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातात. 2. युरेनियम म्हणजे काय? अणुकेंद्राचं मुख्य इंधन असतं युरेनियम. हे एक अत्यंत शक्तिशाली धातू आहे ज्याच्या अणूमध्ये प्रचंड ऊर्जा दडलेली असते. पण नैसर्गिक युरेनियम थेट वापरता येत नाही. त्यासाठी युरेनियम एनरिचमेंट नावाची प्रक्रिया केली जाते. 3. युरेनियम एनरिचमेंट प्रोसेस म्हणजे काय? नैसर्गिक युरेनियममध्ये युरेनियम 235 नावाचा भाग खूप कमी प्रमाणात असतो, पण अणुभट्टी चालवण्यासाठी याच घटकाची गरज असते. म्हणून विशेष तांत्रिक प्रक्रियेद्वारे युरेनियम 235चे प्रमाण वाढवलं जातं. यालाच एनरिचमेंट म्हणतात. ही प्रक्रिया अत्यंत गुप्त आणि संवेदनशील मानली जाते, कारण याच तंत्रज्ञानाचा वापर अणुबॉम्ब तयार करण्यासाठी सुद्धा होऊ शकतो. 4. मग अणुकेंद्रात वीज कशी तयार होते? अणुभट्टीमध्ये एनरिच्ड युरेनियम ठेवले जाते. जेव्हा युरेनियमच्या अणूंचं विभाजन होतं तेव्हा प्रचंड उष्णता निर्माण होते. ही उष्णता पाणी गरम करते आणि त्यातून तयार होते हाय प्रेशर स्टीम. ही वाफ मोठ्या टर्बाईन्स फिरवते आणि टर्बाईनला जोडलेल्या जनरेटरमधून तयार होते इलेक्ट्रिसिटी. म्हणजेच अणूच्या आतली ऊर्जा अख्ख्या शहराला वीज देऊ शकते. 5. इतकी कडक सुरक्षा का असते? कारण अणुकेंद्रांमध्ये छोटीसुद्धा चूक खूप धोकादायक ठरू शकते. म्हणून इथे असते आर्म्ड सिक्युरिटी, CCTV सर्वेलन्स, बायोमेट्रिक सिस्टम्स, मल्टीलेयर चेकपॉइंट्स. काही भागांमध्ये तर फोटो काढणे सुद्धा पूर्णपणे बंद असतं. 6. रिस्ट्रिक्टेड झोन्समध्ये काय असतं? अणुकेंद्रांमध्ये काही भाग सामान्य कर्मचाऱ्यांना सुद्धा बंद असतात. इथे असतात रिॲक्टर कंट्रोल रूम्स, युरेनियम स्टोरेज एरियाज, कूलिंग सिस्टम्स, सिक्रेट मॉनिटरिंग सिस्टम्स. या भागात फक्त निवडक वैज्ञानिक आणि अधिकृत अधिकारी जाऊ शकतात. 7. आत चालतात सिक्रेट ऑपरेशन्स. अणुकेंद्रे फक्त वीज तयार करण्यासाठीच नसतात. इथे नवीन तंत्रज्ञान संशोधन, सुरक्षा चाचण्या, रेडिएशन मॉनिटरिंग, ॲडव्हान्स्ड न्यूक्लिअर प्रोजेक्ट्स यावरही काम केलं जातं. यातील अनेक माहिती सार्वजनिकपणे उघड केली जात नाही. 8. मोबाईल आणि इंटरनेटवर बंदी का? कारण सेन्सिटिव्ह माहिती लीक होऊ शकते. सायबर अटॅकचा धोका असतो. सिक्रेट सिस्टम्स हॅक होऊ शकतात. म्हणून अनेक विभागांमध्ये मोबाईल, USB, कॅमेरा, इंटरनेट डिव्हाइसेस पूर्णपणे प्रतिबंधित असतात. म्हणूनच भारताची अणुकेंद्रे ही फक्त वीज तयार करणारी ठिकाणे नाहीत, तर ती देशाच्या विज्ञान, शक्ती आणि सुरक्षेचं सर्वात गुप्त रूप आहेत. आणि त्या प्रचंड सुरक्षा भिंतींच्या आत आजही अशी अनेक रहस्ये दडलेली आहेत जी सामान्य लोकांना कधीच दिसणार नाहीत.